महाराष्ट्रातील प्रसिद्ध जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून पाल या गावाची ओळख आहे। तीच ओळख आता मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश गुरांचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे। मग याला नेमकं जबाबदार कोण? धर्माचे बताडे ठेकेदार का मग राजकीय तमासगीर का मग शासन का प्रशासन आहे? कोण जबाबदार आहे का मग स्वतः चुपचाप लाखोंच्या संख्येने कत्तल होणारे निष्पाप हे पशु याला आळा घालणार कोण? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारांच्या एरणीवर आत्मीयतेच्या घनाने ठोकला जातोय। परंतु गौवंश कत्तलीच्या विरोधात सामाजिक धार्मिक बांधिलकी जपत आणि जन्म देणाऱ्या मातेसमान गाय मातेच्या परिश्रम आणि आईविरा स्वतःच्या दुधावर एका पोरक्या बाळाला जगवणाऱ्या गाय मातेच्या दुधाचं ऋण फेडायला भक्कम अशा कायद्याच्या ताकदीने एक आवाज उभा राहिला आहे। तोच आवाज म्हणजे साप्ताहिक मानवहित वृत्तपत्र व मानवहित लाईव्ह न्यूज समूह। गायीच्या आयुष्याप्रमाणे तिच्या वंशाचा नाहक बळी जाण्यापासून या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यात आमच्या मानवहित वृत्त समूहाच्या सोबत गाय व गोवंश प्रेमी नक्की सोबत उभे राहतील अशी विनंती वजा आशा बाळगतो। मानवहित वृत्त समूहाचे मुख्य संपादक प्रकाश बोरसेंसह कार्यकारी संपादक शेखर सोनवणे जळगाव।